पंढरपूर पासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर कोर्टी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये शांत व निसर्गरम्य वातावरण, संपूर्ण प्रकल्पाभोवती तारेचे कंपाऊंड, अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईटची सोय, गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी बाकडे, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन। वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा। संपर्क 8788 1517 39 9923 7913 72। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कारभाराबाबत राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेल्या अहवालात अनेक गंभीर बाबी अधोरेखित केल्या होत्या। कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली ॲडव्हान्सची रक्कम मागील 13 वर्षापासून वसूल केलेली नाही। शौचालय न बांधताही रेल्वे जागा भाडे म्हणून वर्षाला 24 लाख रुपये भाडे देणे, गोशाळेतील दूध विक्रीचा हिशोब नसणे, अनेक मौल्यवान वस्तूंची नोंद नसणे असे अनेक ताशेरे ओढण्यात आले होते। याबाबत नुकतीच पंढरीत मंदिरे महासंघाने पत्रकार परिषद घेत चौकशीची मागणी केली होती। आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी चौकशी होणार असल्याचं म्हटलं आहे। परीक्षण अहवाल ठेवला, त्यामध्ये फक्त लाडूच्या निकृष्ट दर्जाबाबत चर्चा झाली, पण त्यानंतर तो अहवाल ज्या वेळेस मंदिर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये उघड केला, त्यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत। काही तिथलं जे भक्त निवास आहे, भक्त निवास टेंडर नाही, तिथं हॉटेल चालवलं जातं, त्याला कुठलीही वर्क ऑर्डर दिलेली नाही। आर्थिक अनेक ठिकाणी घोटाळे झालेले दिसत आहेत। एक चेक 2 वेळा क्लिअर झाल्याचं दाखवलं जात आहे। अनेक कर्मचाऱ्यांना ॲडव्हान्स दिलेले दाखवले जात आहेत, पण याचा एक कुठेही ताळमेळ लेखापरीक्षण अहवालामध्ये दिसतो। लेखापरीक्षण अहवाल सोडा, परंतु एका लक्षवेधीच्या निमित्ताने माझ्या माहितीप्रमाणे लक्षवेधी फेस तेव्हा कोणी केली, कौतिक देवेंद्रजीने, त्यांनी या सगळ्या चौकशीचा आदेश काढला आहे आणि याची व्यवस्थित चौकशी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून होईल। लेखापरीक्षण अहवाल फक्त पुटअप होतो, त्या व्यतिरिक्त कोण आमदार होतं। मला काय आलं की मी संसदीय कामकाजामध्ये असल्यामुळे दोन्ही सभागृह कोऑर्डिनेट करताना सलग एका सभागृहात मला बसता येते, कोणी लक्षवेधी उपस्थित केलं माहिती आहे, 100% लक्षवेधी उपस्थित झाली, ती भरपूर वेळ चालली आणि त्याला त्यावेळेचे फेस करणारे मंत्री जे कोण असतील त्यांनी हे उत्तर दिले की आम्ही याची उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडून चौकशी करणार। सर दादा, याची मुदत पुढे का चालू आहे? एवढे आरोप होत आहेत, ते मंदिर दर्शन विकतचे काही एजंट पकडले जात आहेत, सगळा सावळा गोंधळ असताना ह्याच कर्मचाऱ्याबाबत अनेक तक्रारी असतात, पण त्यावर एकही कारवाई समितीकडनं होत नाही। आणि आपल्याला सगळं माहितीच आहे की 2019ला कोणाच्याही, तुमच्याही नाही, हे देखील रवी ते देखील पत्र असून तुम्हालाही ते दिसलं नाही की अचानकपणे सरकार गेलं। त्यानंतरचं 33 महिन्याचं सरकार हे प्रत्येक गोष्ट कोविडच्या नावाने, कोविडची भीती होती की नव्हती, परंतु कोविडची भीती असतानाही जनजीवन आपल्याला सुरू ठेवावंच लागलं, तर त्या नावाने त्यांनी अनेक गोष्टी पेंडिंग ठेवल्या। महाराष्ट्रातील सगळी महामंडळं पेंडिंग आहेत। हे सरकार येऊनही 15-16 महिने झाले आहेत, परंतु आपल्याला तेही माहिती आहे की पहिलं सरकार 2 पक्षांचं झालं, मग तिसरा पक्ष आला, त्यामुळे त्याच्यातली सहमती होईल आणि महाराष्ट्रातील सगळीच महामंडळ विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीसहित सगळं गोष्टी होईल। सिंधुदुर्ग जे पानबुडी पर्यटन केंद्र होतं